आजकाल सगळे म्हणतात मला मायग्रेनचा त्रास होतोय. असे पेशंट्स पण वाढलेत का तुमच्या मते? येस, ॲक्च्युली मायग्रेन म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी. म्हणजे प्रत्येक डोकेदुखी ही मायग्रेन नसते. आता मायग्रेन म्हणजे हा एक प्रायमरी हेडेक. हेडेकचे दोन प्रकार. एक आहे प्रायमरी हेडेक आणि एक आहे सेकंडरी हेडेक. तर प्रायमरी हेडेकबद्दल मला सांगायचं झालं तर त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे मायग्रेन. मायग्रेन म्हणजे वारंवार होणारी डोकेदुखी. ही डोकेदुखी एका साईडला होऊ शकते, दोन्ही साईडला होऊ शकते किंवा पूर्ण डोकं दुखू शकते. आणि या डोकेदुखीसोबत वॉमिटिंग होणं, नॉझिया होणं, आवाज सहन न होणं, लाईट सहन न होणं. जेव्हा जेव्हा हे सिम्पटम्स येतात तेव्हा आपल्याला दोन प्रकारे ट्रीटमेंट करावी लागते. एक तर ॲबॉट जे ॲक्टिव्ह मॅनेजमेंट असतं हेडेकचं, हेडेक कमी करण्यासाठी. आणि ज्यांना हे अटॅक मायग्रेनचे परत परत वारंवार येतात त्यांना आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे परत परत हेडेक व्हायला नको म्हणून एक 2 ते 3 महिन्याचा कोर्स कंप्लीट करावा लागतो. तर हा एक मायग्रेनचा पार्ट झाला. आणि एक सेकंडरी हेडेक जो म्हटला की त्या हेडेकसोबत काहीतरी एक न्यूरोडिफिसिट असतं. काहीतरी पेशंटला या डोकेदुखीसोबत चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं, एका साईडला हाताला पायाला पॅरालिससारखी लक्षणं येणं, अनकॉन्शियस होणं, झटका येणं, फिट्स येणं. मग तेव्हा त्या पेशंटमध्ये आपल्याला थोडंसं इव्हॅल्युएशन करून, MRI करून काही वेगळा प्रॉब्लेम आहे का, ब्रेन ट्यूमर आहे का, ब्रेन हिमोरेज आहे का, ब्रेन स्ट्रोक आहे का, म्हणजे त्या डोकेदुखीचं कारण मेन काय आहे ते शोधणं गरजेचं. म्हणजे आपल्याला हा डोकेदुखी परत रिव्हर्स करता येईल. तर मायग्रेन पेशंटसाठी 2-3 गोष्टी असतात ज्या प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाचे ट्रिगर्स असतात. काही काही जणांना झोप न झाल्यामुळे डोकं दुखतं. काही जणांना काही स्मेलनी, परफ्यूमच्या स्मेलनी किंवा स्वयंपाकाच्या स्मेलनी डोकं दुखतं. काही जणांना ट्रॅव्हलिंग केल्यामुळे डोकं दुखतं. काही जणांना रुटीन चेंज झालं, अचानकपणे शिफ्ट झालं तरीसुद्धा डोकं दुखतं. काही जणांना फॅमिली हिस्ट्री असते, आई-वडिलांना किंवा बहीण-भावांना असते तर आपल्याला सुद्धा येऊ शकते. तर यांना हे ट्रिगर्स म्हणतो आपण आणि हे ट्रिगर्स ओळखणं गरजेचं आणि ट्राय टू अवॉइड दॅट ट्रिगर्स. आपण जर ते अवॉइड केले तर बऱ्यापैकी आपण मायग्रेनला कमी करू शकतो. असं म्हणतात की देर इज नो क्युअर फॉर मायग्रेन, बट मायग्रेनला 100% आपण कंट्रोल करू शकतो. फर्स्ट थिंग इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. त्यामध्ये 3 गोष्टी: एक एक्झरसाइज, वेळेवर जेवण आणि रात्री 6 to 8 hours स्लीप. या 3 गोष्टी जर आपण केल्यात आणि बऱ्यापैकी आपलं लाईफस्टाईल मॅनेज केलं, टाईम मॅनेजमेंट केलं तर बऱ्यापैकी आजार कमी होत असतो. ओके. पण सर त्याचप्रमाणे व्हर्टिगो आपण एक कॉमन नावं आहेत सगळी की व्हर्टिगो आहे किंवा एपिलेप्सी ज्याला फिट येणं असं म्हणतात, बरं. ते पण अंडर न्यूरोलॉजीच येतं? येस. व्हर्टिगो इज अ डिफरंट एंटिटी. व्हर्टिगो इज अ सिम्पटम. व्हर्टिगो म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला चक्कर म्हणतो. आता चक्कर हे मोस्ट कॉमनली 3 कारणामुळे येतात. एक ब्रेनमध्ये काही डॅमेज झाल्यामुळे, दुसरं ब्रेनपासून येणारी कानाची नर्व डॅमेज झाल्यामुळे, थर्ड असतं स्पाईनमध्ये, सर्वायकल स्पाईनमध्ये नस दबल्यामुळे किंवा मग स्लिप डिस्क झाल्यामुळे किंवा मग स्पॉन्डिलायटिस झाल्यामुळे. आणि थर्ड असतो म्हणजे फोर्थ असतो की न्यूरोपॅथी. पायांची जर नर्व्स डॅमेज झाल्या तर त्याच्यामुळे सेन्सरी अटॅक्सचा नावाचा प्रकार येतो. त्याच्यामुळे सुद्धा इम्बॅलन्स होत असतं. बट मोस्ट कॉमनली जो पोझिशनल व्हर्टिगो असतो, डोक्याची पोझिशन चेंज झाल्यानंतर जो चक्कर येतं, पूर्ण घर फिरल्यासारखं वाटतं, स्पिनिंग सेन्सेशन येतात, ते मोस्टली आपल्या कानाच्या नर्वमुळे येतात. आणि इट इज नॉट लाईफ थ्रेटनिंग. प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर व्हेस्टिब्युलर एक्झरसाइजेस केल्यात तर बऱ्यापैकी हा आजार व्हर्टिगोचा कंट्रोल राहतो. आणि दुसरा जो पार्ट सांगितला तुम्ही एपिलेप्सी किंवा फिट्स किंवा मिरगी किंवा फेफडे किंवा आकडी किंवा झटके अशी वेगवेगळी नावाने ओळखतो आपण. आता फिट्सचे जे प्रकार आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जनरलाइज टोनिक क्लोनिक, त्याला ग्रँड माल एपिलेप्सी म्हणतो आपण. आणि मोस्ट कॉमनली हा इडिओपॅथिक जनरलाइज एपिलेप्सी म्हणून प्रकार असतो. तो अनुवंशिक फॅमिलीमध्ये असतो. आई वडिलां किंवा मग फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर आपल्याला येण्याची काही चान्सेस असतात. त्याच्यामध्ये नॉर्मली फिट्स म्हणजे काय असतं, डोळे पांढरे करणं, दातखिळी बसणं किंवा मग हात आणि पायांची थरकाप होणं, आकडी होणं. काही जणांमध्ये 5 मिनिटं असतो, कधी 10 मिनिटं असतो. 5 मिनिटं 10 मिनिटाचा आजार जो असतो फिटचा तो आपण घरच्या घरी मॅनेज करू शकतो. सिम्पल ट्रीटमेंट असते, त्याला फर्स्ट एड म्हणतो आपण त्याला. जेव्हा जेव्हा एखाद्या पेशंटला, कुठल्याही पेशंटला फिट्स कधीही येऊ शकतो, मग तो ऑफिसमध्ये असो, रस्त्यावरती असो, घरी असो, त्याला फक्त फ्लॅट सरफेसवरती त्याला झोपवायचं, एका कडेवर करायचं, दात खिळी बसू नये म्हणून एक रुमाल किंवा चमच्यामध्ये रुमाल गुंडाळून 2 दातांच्या मध्ये ठेवला तर जीभ चावल्या जात नाही, रक्त येत नाही. आणि एका कडेवरती केलं जोपर्यंत फिट आहे तोपर्यंत हा राहणारच आहे. मोस्टली एपिलेप्सी ही 2 कारणामुळे होते. एक ब्रेनमध्ये काहीतरी डॅमेज असतो. डॅमेज म्हटल्यापेक्षा एक ट्यूमर असतो किंवा क्लॉट असतो किंवा स्ट्रोक असतो किंवा डोक्याला मार लागतो, डोक्याला इजा होते. आणि दुसरा प्रकार असतो अनुवंशिक जेनेटिक किंवा मग ज्याचं काही कारण नसतं त्याला इडिओपॅथिक म्हणतो आपण. त्यामध्ये सर्व रिपोर्ट्स नॉर्मल्स येतात. तर प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगवेगळी डिव्हाइड केलेली आहे. मोस्ट कॉमनली 70% पेशंट हे प्रॉपर ट्रीटमेंटनी बऱ्यापैकी कंट्रोल होतात आणि सिझर फ्री सुद्धा होतात. तर प्रॉपर ट्रीटमेंट, योग्य निदान आणि योग्य उपचार गरजेचे आहेत.
सर, हे आतापर्यंत आपण ज्या विषयांवर बोललो ते आजार आम्हाला कॉमन ऑडियन्स हा माहिती आहे, पण असे कुठले आहेत जे कॉमन ऑडियन्स म्हणजे आम्हाला माहिती नाहीये, पण जे आता वारंवार आपल्याला होताना दिसत आहेत किंवा त्याचा अकरन्स जास्त आहे? मोस्ट कॉमनली आपण पार्किन्सन नावाचा एक आजार ओपीडीला खूप बघतो. पार्किन्सन म्हणजे कंपवात. आता पार्किन्सनमध्ये 3 सिम्पटम्स महत्त्वाचे असतात. एक आहे ट्रिमर्स, कंपन होणं, हातापायांची ताठरता, रिजिडिटी आणि स्लोनेस. स्लोनेसमध्ये चालताना, बोलताना, कामं करताना, अंघोळ करताना, जेवताना किंवा कपडे चेंज करताना होणारा स्लोनेस. हे तिन्ही सिम्पटम्स ज्यांना येतात त्यांना आपण पार्किन्सन म्हणतो. हल्ली यंग ऑनसेट पार्किन्सन आणि एक ओल्ड एजमध्ये होणारा पार्किन्सन. यंग एजमध्ये होणारे पार्किन्सन जे असतात, वायोपिढी म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये काही आपल्याला ठराविक आजार असतात ते आपल्याला शोधणं गरजेचं असतं. जसं विल्सन्स असतो किंवा मग अजून काही हेवी मेटल डिपॉझिशनचे आजार असतात. त्याच्यामध्ये ब्रेनचा एक बेसल गँगलिया नावाचा पार्ट असतो, तो खराब असतो. आणि हा बेसल गँगलिया नावाचा पार्ट काय करतो, डोपामिन तयार करतो. आणि डोपामिन आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं, कशासाठी, स्मूथनेससाठी, सगळ्या ॲक्टिव्हिटी स्मूथ होण्यासाठी. जर हे डोपामिन नसेल तर हे ट्रिमर्स होणं, हात पाय टाईट होणं किंवा थरकाप होणं किंवा चालताना स्लोनेस होणं किंवा हे सगळी लक्षणं जी दिसतात ते या डोपामिनमुळे होत असतात. प्रॉपर याचं निदान आणि ट्रीटमेंट केल्यास बऱ्यापैकी हा आजार कंट्रोलमध्ये राहतो. याच्याशिवाय अजून एक डिमेन्शिया नावाचा एक प्रकार असतो, त्याला स्मृतिभ्रंश म्हणतो आपण किंवा स्मरणशक्ती कमी होणे म्हणतो आपण. मोस्ट कॉमनली ह्या वयानुसार होत असतो, पण मग वयानुसार काही आजार हे नॉर्मल असतात, पण मग वयानुसार समटाईम्स प्रोग्रेशन खूप फास्ट होते. स्मृतिभ्रंशचे लक्षणं खूप फास्ट डेव्हलप होतात. त्यातला एक अल्झायमर, जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अल्झायमरशिवायही अजून एक ऑप्शन, अजूनही वेगवेगळे प्रकारचे डिमेन्शिया असतात. त्यामध्ये एक फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया, नंतर मग लेवी बॉली डिमेन्शिया. या लेवी बॉली डिमेन्शियामध्ये स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया प्लस पार्किन्सन दोन्ही सुद्धा एकत्र येतात. नंतर मग ब्रेनला इजा झाल्यामुळे, त्याला ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणतो आपण, त्याच्यामुळे सुद्धा विस्मरण येत असतं. तर डिमेन्शियाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाची ट्रीटमेंट आपल्याला योग्य ती हिस्ट्री आणि निदान आणि MRI किंवा डॅट स्कॅन असे वेगवेगळे स्कॅन असतात, त्यानुसार आपण प्लॅन करतो. आणि योग्य जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर बऱ्यापैकी हा आजारसुद्धा कंट्रोल येतो. मोस्ट कॉमनली औषधांशिवाय फॅमिलीची खूप गरज पडते अशा पेशंटला, केअर करण्यासाठी किंवा मग त्यांचे डेली रुटीन ॲक्टिव्हिटी फिक्स करण्यासाठी, त्यांची फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी करण्यासाठी फॅमिलीची खूप गरज पडते. आता हे पार्किन्सन आणि डिमेन्शियाला डिजेनरेटिव्ह आजार म्हणतो आपण, वयानुसार होणारे किंवा ब्रेनमध्ये काहीतरी इश्यू असतो त्याच्यामुळे होणारे. याच्या व्यतिरिक्त एक मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार असतो, त्याच्यामध्ये ब्रेनचे काही सेल्स ऑटो इम्युनिटीमुळे, अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे ब्रेन डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे पॅरेलिसिससारखे लक्षणं येतात. ते मग 20पासून स्टार्ट होऊ शकतात, वयाच्या 20व्या वर्षापासून स्टार्ट होऊ शकतात. मल्टिपल एपिसोड्स येतात, त्यामध्ये बऱ्यापैकी आपण इम्युनो मॉड्युलेटर किंवा इम्युनो सप्रेसंट एजंट दिले तर बऱ्यापैकी हा आजारसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. याच्याशिवाय मग मेन आजार जो असतो तो सगळ्यांनाच असतो, 40 नंतर एक लो बॅक पेन किंवा मग कमरेमध्ये दुखणं, मणक्यात दुखणं किंवा मग हातापायला मुंग्या येणं, हे आजार जे आहेत त्याला आपण स्पॉन्डिलायटिस म्हणतो, स्लिप डिस्क म्हणतो. आणि मोस्ट कॉमनली हे कशामुळे येतात तर व्यवस्थित ॲबनॉर्मल पोश्चर, म्हणजे पोश्चर मेंटेन न झाल्यामुळे. ज्यांचं डेस्कटॉपवरती जास्त काम असतं, 12-12 तास डेस्कटॉपवरती कॉम्प्युटरवरती काम करतात, मान दुखणं किंवा मानेपासनं हाताला येणारे नर्व दबणं, त्याच्यामुळे हाताला दुखणं किंवा मग कमरेमध्ये गॅप जाणं, हे सगळे नावं सारखेच आहे. गॅप जाणं, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस, सियाटिका, या मणक्यांच्या आजारामध्ये मेन प्रॉब्लेम असतो पोश्चर आणि प्रॉपर एक्सरसाइज नसणं. काही काही जणांमध्ये व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे सुद्धा आजार होतात. काही काही जणांमध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे सुद्धा फ्रॅक्चर आणि स्लिप डिस्क होत असतं. काही जणांमध्ये इन्फेक्शन होत असतं, TBचं इन्फेक्शन होत असतं, त्याच्यामुळे सुद्धा मणक्यांचे आजार येत असतात. आता मणक्यांच्या नंतर एक असतो की पेरिफेरल नर्वस सिस्टीम, म्हणजे हातापायांच्या नर्व्सचा. ह्या नर्व्सला आपण तंतू म्हणतो आणि यांचं काम असतं पायापासून आणि हातापासून इन्फॉर्मेशन स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनपर्यंत पोहोचवणं. तर ह्या ब्रेनच्या पायांच्या आणि हातांच्या नर्व्स काही काही आजारामध्ये डॅमेज होत असतात. सर्वात कॉमन आजार म्हणजे डायबिटीज. डायबिटीजमुळे पायांच्या नर्वचं कव्हरिंग निघून जातं आणि नर्व डॅमेज होतात, त्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो. आणि या न्यूरोपॅथीमध्ये मोस्ट कॉमनली बर्निंग, जळजळ होणं, मुंग्या येणं किंवा सेन्सेशन कमी होणं किंवा ॲबनॉर्मल सेन्सेशन होणं किंवा क्रॅम्प्स किंवा दुखणं असे सिम्पटम्स येतात. त्यामध्ये चालताना बॅलन्स पण जात असतो, कधी कधी ऑटोनॉमिक डिस्फंक्शनसुद्धा होत असतं, हार्टबीट आणि ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन होत असतं, त्याला न्यूरोपॅथी म्हणतो आपण. तर हे सगळे जे आजार आहेत हे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्वशी रिलेटेड आहेत. तर मोस्ट कॉमनली आपण हे आजार एवढे बोटावर मोजण्यासारखे बघितलेत, पण असे बरेचसे आजार आहेत जे की आपण इथे डिस्कस करू शकत नाही, पण कॉमनली आपण हे डिस्कस केले.